न हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फक्त पाहत राहतील। या मुख्य समालोचन कक्षाला मात्र मानवंदना देणारा पहिला षटकार बॅट्समन संदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि बॅटिंग करत असताना संदीप न मात्र पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर शंखनाद केलाय, षटकार आलाय। गोलंदाजाचं नाव काय? बॉलिंग करणारी टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आलेला नाहीये। साहिल साहिल वर चढवलाय हा हल्ला आणि एक पहिला षटकार आलाय। हा ही बॉल अतिरिक्त उचली घेतली, पंचांचा इशारा आलाय, इट्स अ व्हाईट बॉल कॉल। पंच वॉर्न सुद्धा करतील कदाचित, कारण चेंडू जसा पडला डोक्याच्या वरनं आदलून बाउन्स होऊन विकेट कीपरकडे गेलाय। पुन्हा एकदा जर का असा चेंडू हाताळला तर मात्र त्या बॉलला नो बॉल डिक्लेअर केला जाईल। हा बॉल लाईन आपण पाहणार आहोत, पंच इशारा करतायत नो बॉल, कारण मगाशी वॉर्न केलं होतं, वॉर्न केल्यानंतर तुम्ही तीच लाईन हाताळली आहे। ॲज पर द रूल बुक काही नियम स्पर्धेमध्ये असतात क्रिकेटच्या या खेळामध्ये, त्या नियमांचं तुम्ही जर का उल्लंघन केलं तर पंच तुम्हाला दंडित करतील। दंडित केलेल्या या बॉलवर नो बॉल +1 धावा मिळतील, 2 एकूण धावसंख्या झाली ती 10, 10 फॉर नन अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये। गुणलेखक पुन्हा एकदा आमच्या समवेत जुळले गेलेत, कालच्या दिवसामध्ये तेजस, धीरज, अल्ताफ। हा बॉल पुन्हा एकदा आपण लाईन पाहूया, टप्पा चांगला होता, गती कमी करून रिलीज केलेल्या बॉलला पंच मात्र डॉट बॉल डिक्लेअर करतायत। इट्स अ फेअर बॉल विद इन अ लाईन, इनसाइड आउट स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका। टायमिंग चांगला आहे, गॅपशॉट सिलेक्शन आणि इथे हा चौकार येईल का? पंच जरूर डिसिजन देतील आणि इट्स अ 4 रन। चार धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 14 या आकड्यावर। मागच्या मॅच मध्ये संदीप जाबडे यांचा आवाज आपण ऐकला, पेशाने पत्रकार आणि आज समालोचक म्हणून त्यांची एक वेगळी छाप या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। पोलादपूर वरून आज आपल्या नवी मुंबईमध्ये ते मात्र आज उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आहे। रविवार हा सुट्टीचा दिवस, खरं तर रविवारच्या दिवशी जशी स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दीतनं आज कालच्या दिवसामध्ये गर्दी होती आणि तिथे षटकार आले होते आणि आजही षटकारांची आतषबाजी, धावांची मी म्हणेन हा जबरदस्त वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला आहे। 6 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये। बॅटिंग करणारी टीम शिवगर्जना लोहारे या टीमकडनं हा दुसरा षटकार लगावलाय। बॅट्समन संदीप फणसकोण ही टीम फलंदाजी करतीये, लोहारे टीम बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये आणि लोहारे टीमच्या गोलंदाज साहिलवर चढवलेला हा हल्ला पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या कुठून काढल्या असं अपडेट आम्हाला आमचे गुणलेखक अल्ताफ देत असताना, अल्ताफ एक नवीन खरं तर गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत। अल्ताफ तुझी मनापासून आभार, थँक्यू सो मच। आयोजन कमिटीला मात्र या सर्वच घटकांची मात्र साथ मिळाली आहे। त्याच्यामध्ये आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, त्याच्यामध्ये गुणलेखकांची ही टीम असेल, समालोचकांची टीम, पंचांची टीम, ऑर्गनाइज टीम कमिटी मेंबर्स, हे संपूर्ण स्पर्धेची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहे ते सर्वच कोर कमिटी सदस्य आणि त्यांच्या समवेत या सर्वांना एकत्र आणणारा एक चेहरा ज्यांचा आम्ही कालही नाम उल्लेख केला, आजही आम्ही नाम उल्लेख करतोय, उपाध्यक्ष तुकारामजी सावंत यांच्या नावानं खरं तर या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्याच खरं तर मार्गदर्शनाखाली आई जननी माता चषक चरी या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन पर्व क्रमांक 2 मध्ये मान्सून क्रिकेटला आपण घेऊन आलोय। दिवस क्रमांक 2 मध्ये आज घड्याळामध्ये जवळजवळ 11:30 वाजलेत आणि या मॅच मध्ये पुढे चालले गेलेले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला शिवगर्जना लोहारे आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय जय हनुमान फणसकोण हा संघ। षटक क्रमांक 2 मध्ये अविनाश बॉलिंग ट्रॅकवर आणि अविनाश समोर हा फटका, ही ताकद, ही नजाकत, अक्रॉस द लाईन आले, मिडल ऑफ द बॅट घेतला आणि स्वीट साऊंड जनरेट होत असताना मिड विकेट क्लिअर केलंय। येतोय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले समीरच्या बॅटमधनं झोन एक दर्जेदार क्वालिटी हँडसम फ्लॅट षटकार। या षटकारानं मीटिंग बोलवली गेली आहे, 2 क्षेत्ररक्षक आले, गोलंदाजाला त्यांना
थोडासा मी म्हणेन आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. ही कालाची गरज आहे. ज्या वेळेला गोलंदाजावर षटकार लगावला जातो, हल्ला केला जातो, आक्रमण केलं जातं, त्या षटकारानं नंतर मात्र गोलंदाजानं कसं कमबॅक करावं त्याला थोडंसं मार्गदर्शन केलं जातं. ओव्हर द विकेट इन स्विंगचा बॉल आणि मार्गदर्शन केल्यानंतर मात्र तो कान मंत्र आता एक्झिक्यूट केलाय गोलंदाज अविनाशनं आणि अप्रतिम गुडलँड स्पॉटवरनं चेंडूला आतमध्ये लाईन खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. इन स्विंगचा हा बॉल स्विंग न मिस आपल्याला पाहायला मिळाला. अंगाचा वेध घेतोय बॅट्समन समीर. बीट झाले स्विंगनं, गतीनं, टप्प्यानं बीट झालेल्या बॉलवर धाव मिळाली नाहीये. एकूण धावसंख्या डॉट बॉल न सांगता झाली आहे. एज लागलाय, फ्लाय स्लिप मध्ये कोणी नाहीये. बॉल गेलाय लॉंग स्टॉप रिझन कडे. क्षेत्ररक्षक तिकडे पुन्हा एकदा पडलेत आणि पुन्हा एकदा त्याने स्वतःला सावरलंय. पडू नये म्हणून काय करावं तर पडू नये म्हणून आपल्याला फुटबॉल या खेळामध्ये जे स्टड्स आपण वापरतो अर्थातच 350-400 रुपये त्याची किंमत आहे. जर का अँकल ट्विस्ट झाला तर त्याची किंमत 1 ते 1.5 लाख आहे. जर का लिगामेंटचा इश्यू झाला तर त्याची किंमत 2-2.5 लाख आहे आणि जर का शूज परिधान केलं तर त्याची किंमत फक्त 350-400 आहे. दात पडला की त्याची किंमत दात पडल्यानंतर समजते जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. आणि खरं तर ते तितकंच नाही, ते तर ते आयुष्यभर जपावं लागतं. आणि मग कडक वस्तू कोणी हातामध्ये दिली की ती खायच्या अगोदर मग तो पूर्ण एकदा लेखाजोखा, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर ते असे सांगणार मग इतके दिवस काही खावं लागणार नाही. या सर्व गोष्टी पुन्हा एकदा आपल्या मेंदूमध्ये पुन्हा एकदा त्यांचं खरं तर ॲक्शन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं. काही गोष्टी खरं तर नाट्यमय स्वरूपात खेळाडूंना सांगितल्या तर लवकर समजतात. जरूर खेलीमेलीच्या वर्णामध्ये आपण या खेळाला प्रारंभ केला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होती. एकूण धावसंख्या अल्ताफ आम्हाला अपडेट करतायत. धावसंख्या झाली ती 30. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं अविनाश बॉलिंग ट्रॅकवर असताना बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे ते समीर. ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन आले. लाईन मध्ये बॉल नव्हता परंतु इथे मागे मारण्याचा प्रयत्न डीप लॉंग लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. जज केलं या बॉलला आणि झेल इथं टिपलाय आणि फलंदाज क्रमांक पहिलं भगदाड इथं पडलं जात आहे. फणसकोन या टीमला खरं तर पहिला मोठा फलंदाज बाद झालाय. 30 या आकड्यावर बाद झालेत ते समीरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं आहे. एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, अर्थातच 11 धावांचं त्याचं हे एक कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच्या जागेवर तो जसा बाद झालाय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अखिलेशच्या स्पेलिंग मध्ये एच नाही, मला वाटतं अखिलेश असावा. जिथे जिथे स्पेलिंग सांगायची वेळ येते ना तिथे तिथे थोडंसं कठीण होईल. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा आपण मगाशी जो संदीप आमचे जाबडे यांनी उल्लेख केला की जशी स्पर्धा पुढे जाईल तशी पाहुण्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आज अनेक संघ खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संघांचे खरं तर जे काही पुरस्कर्ते आहेत ते सुद्धा आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. आपण नेहमी उल्लेख केलाय आशिष दादा घाडगे यांचा आणि कालच्याही दिवसामध्ये त्यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. आजही त्यांचा संघ दत्तात्रय क्रीडा मंडळ हा संघ आपल्याला पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ही सपोर्ट सिस्टम अर्थातच आशिष दादा घाडगे यांचा आपण करूया सहर्ष स्वागत. आणि आज या सत्रामध्ये 16 संघांचा समावेश आणि या खेळामध्ये अनेक संघ आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतील. हा हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता, बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. पंचांकडे अपील करतायत हाईट फॅक्टर साठी. पंच सांगतायत की हा शोल्डरच्या लाईन मध्ये बॉल होता म्हणूनच हा आहे फेअर बॉल, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झालाय आणि रणसंख्या झाली आहे ती बॅटिंग करणारी टीम फणसकोन धावसंख्या झाली आहे ती 1/30. स्पेल 3 मध्ये न्यू बॉलर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर नेम प्लीज.
चेतन. शेवटचं अंतिमचे 6 चेंडू. स्लॉग. जागेवरनं बॉलला पिक करायचं होतं, लाईन मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच दत्ता मेहेर सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता मेहेर सर आणि दीपक बोराडे सर असे 2 नामांकित पंच आपल्याला या ऑनफिल्ड मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. संपूर्ण स्पर्धेची सूत्र हाताळत असताना हाही बॉल व्हाईट बॉल, धावसंख्या 1 पुढे जाईल. 32 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. गेले काही 2-2.5 वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट थोडं डेव्हलप होताना आम्ही पाहिलंय. मग त्याच्यामध्ये काही नियम असतील, काही कठोर नियमांचं बंधन आपण प्रत्येक टीमवर खरतर आणलं. आणि या फटक्यामध्ये पहा ताकद, पहा नजाकत. हे टायमिंग प्रॉपर झालंय. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड जनरेट झालाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले संदीपच्या बॅटमधनं अजून एक षटकार आलाय. या षटकाराने एकूण धावसंख्येला पोहोचवलं ते 38 या आकड्यावर. 38. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद अझरुद्दीन, नयन मोंगिया सारखे खेळाडू होते. 50 षटकांचे सामने ते धावसंख्या सुद्धा मोजत असताना काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आपल्याकडे 3 षटकांचे सामने आहेत. कदाचित आपणही तो लेखाजोखा आपल्या मेंदूमध्ये थोडासा कॅल्क्युलेट करावा, जेणेकरून तुम्हाला तशा प्रकारे मॅचमध्ये असताना मात्र रणनीती आखता येईल, डावपेच आखता येतील, तशाप्रमाणे तुम्हाला खेळ करता येईल. आणि हा व्हाईट बॉल आहे. रन संख्या झाली ते 39. 39 ऑन द स्कोरबोर्ड नाव. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39वा षटक क्रमांक 3 अंतिमचं. चेतन बॉलिंग ट्रॅकवर. पहिले व्हाईट बॉल, त्याच्यानंतर हा मागचा एक व्हाईट बॉल, त्याच्यानंतर हा आगामी चेंडू. हा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः चूक करेल, हातातनं निसटून बॉल. इथे विकेट किपर नाही, क्षेत्ररक्षक नाही, तर स्वतः फलंदाज जमीन दोस्त झालेत. आणि कोणता फलंदाज बाद झालाय ते आपण जरूर पाहणार आहोत. पंच जरूर इशारा करतील. मला वाटतं स्ट्रायकर यांचे फलंदाज बॅट्समन संदीप बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. दीपक बोराडे सरांचं एक लक्ष केंद्रित करणारा हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळालं. अचूक पंचांची भूमिका आणि अचूक पंचांच्या भूमिकेमधून आज खरं तर या स्पर्धेचं केंद्रबिंदू म्हणून ठरणारे हे आमचं त्रिकूट आज संपूर्ण स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर आपल्या पंचांच्या भूमिकेमधनं आपल्याला पाहायला मिळतं. एक यथोचित 0 कॉन्ट्रोवर्सी पंचांची भूमिका. टीम फणस कोण तुमचे खेळाडू थोडं सीमारेषाच्या मागे या. डॉट बॉल आलाय. अर्थातच धावसंख्या स्थिर स्तब्ध 40 या आकड्यावर. नवीन फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेशला थांबवण्यासाठी चेतन नामक गोलंदाज ओव्हर द विकेटनं. इनस्विंगचा हा बॉल. बॅट अगोदरच फिरवली आहे. बॅट अगोदरच फिरवले. बॉल नंतर निघून गेलाय आणि टायमिंग चुकलं गेलंय. येईल हा खर तर डॉट बॉल. 2 चेंडू सलग डॉट फेकलेत. बड्डे बॉय प्रथमेश. प्रथमेश बड्डे बॉय. आणि बड्डे बॉयच्या बॅट मधनं आलाय हा उत्तुंग हॅन्डसम ह्यूज अँड ह्युमंगस बिग अँड ब्युटिफुल क्लासिकल ऑन ड्राईव्ह षटकार. सुपर बॅटिंग. मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. ही ताकद पहा. ऍक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून स्क्रीनवर कॅमेरा वर्क, क्लासिक कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीने तो चेंडू टिपलाय. हा बॉल अवे फ्रॉम द रीच. हा आणि अंतिमचा बॉल मला वाटतं येईल. अजून एक डॉट बॉल. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 46 आणि 47 धावांचं टार्गेट इथं सेट झालं. नेक्स्ट मॅच मध्ये आपण दोन्ही टीम्सना इन्व्हाइट करूया. गावदेवी चरई आणि महालगुर.
आमचे ज्येष्ठ बबन काका सकपाल यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन काय येत नाहीयेत. महालगुर आणि गावदेवी सरई कॅप्टन लगेच या, थोडं फास्ट घ्या. बघा जेव्हा आम्ही टॉस साठी बोलतो ना, पाहुणे मध्ये पाहिजे, कॅप्टन दोन्ही बाजूला पाहिजे आणि आयोजक एका बाजूला पाहिजेत. ही शिस्त आपण, कारण SPL आपली येते. काल अध्यक्ष साहेबांनी घोषणा केली की SPLचं बॅनर काही दिवसामध्ये येणार आहे. त्यामुळे SPLची चर्चा असताना काही शिस्त आपण या आपल्या तालुक्याला थोडंसं आपण देण्याचा प्रयत्न करूया. शिस्तबद्ध स्पर्धा आहेतच, शिस्तबद्ध खेळ आपण करतोय, परंतु काही वेळेला काही गोष्टी आकर्षणीय व्हायला हव्यात आणि त्या होण्यासाठी आम्ही आमच्या परीनं हा प्रयत्न करतोय. बबनजी सकपाल यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग टीम फणस कोण फिल्डिंग लावून घ्या. चला टीम लोहारे ओपनिंग पेअर पाठवा. पहिला आपण टॉस करूया, त्यानंतर आपण काकांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. चला कोणत्या टीमचा कॅप्टन आलेला नाहीये. सरी टीमचा कॅप्टन आलेला नाहीये. या आपण कॅप्टन थोडं फास्ट या. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर थोडं सूचित करा फिल्डिंग टीमला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. नो मोर टीम मीटिंग प्लीज. महालगुर या टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये 3 षटकांचा तोही सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी सरई वर्सेस टीम महालगुर. पोलादपूर तालुक्यातील अनेक नामवंत संघांचा समावेश असलेली स्पर्धा, पोलादपूर तालुक्याचा क्रिकेटचा इतिहास आणि तो वारसा पुढे नेणारी स्पर्धा. सरई गावाला सुद्धा एक इतिहास आहे, तोही वारसा पुढे नेणारी स्पर्धा. क्रिकेटचे अनेक नामवंत खेळाडू आज आपल्याला सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सर्वच खेळाडूंना घडवण्यासाठी आयोजकांचा तितकाच प्रामाणिक प्रयत्न आपण नेहमी पाहत असतो आणि अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच मात्र नवनवीन खेळाडू मात्र आपली एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण करत असतात. आणि म्हणूनच की काय आज आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय. बबनदादा सकपाल यांचा सन्मान आपण करतोय. आशिषदादा घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. बॅट्समन नेम्स प्लीज. स्ट्रायकर अँड नॉन स्ट्रायकर. साहिल आणि चेतन. स्ट्रायकर एंडवर साहिल ज्यानं षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केला. आता त्या 21 धावा वसूल करण्याची वेळ आली आणि पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंट क्लिअर करेल का तर नाही. तिथे बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये थांबलाय, थबकलाय आणि इथे धावा कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्येची सुरुवात, प्रारंभ, शुभारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा एक कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. विराट कोहलीला आपण गेली कित्येक वर्ष हा फटका सजवताना पाहतोय आणि हा फटका बॅटॉ आपल्याला पाहायला मिळाले. साहिल बॅटिंग करणारी टीम शिवगर्जना लोहारे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेला लाईन आपण पाहतोय मिस करत असताना पंच इशारा करतायत व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. संघ पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. 3 फॉर नन. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा बॉल पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचलायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. एज लागलाय, कडा लागलाय. बॉल गेलाय शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. बॉल गवताच्या पाथ्यांमध्ये फसलाय. जोपर्यंत बॅकअप मिळणार, कव्हर होईल, चेंडू उचलून फेकून देतील तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 5. 2 वाईट 2 अशा पद्धतीनं 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती धावफोड करतीये. बॅटिंग करणारी टीम लोहारे. बिनबाद 5. हा क्लीन बॉल दांडी घोल.
If you miss, I'm gonna hit that wicket of absolutely a plumb delivery आपल्याला पाहायला मिळाले. समोर सापडला आणि चारी मुंड्या चित केलं, दांडी गुल केली, क्लीन बॉल केलंय बॅट्समन साहिलला. and this is clean, clear, neat, control bowling by Mr. Samir Raftar के सौदागर. न्यू बॅट्समन तानाजी. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतील का, झेल टिपतील का, आणि झेल झाला ड्रॉप. धावा मिळाल्या किती तर 3 की 2 मिळाल्या आणि 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 7 या आकड्यावर. 47 धावांचा पाठलाग करायचा, 40 धावा जुनी काढायची आहेत. याही वेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील का नाही. मिस जजमेंट, सरावांचा अभाव आणि सरावाचा अभाव, त्यामुळे असं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. टॅप केल्या बॉलला, स्वतः गोलंदाज जातील समीर, चेंडूला उचलून फेकून घेतील विकेट किपर एंडकडे. तोपर्यंत विकेट पर्यंत पोहोचलाय का, पॉपिंग क्रीज पर्यंत नाही, पंच इशारा करतायत. इट्स OUT, आउट. बॅट्समन तानाजी, रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचं मात्र इथे पडझड होत असताना पाहायला मिळते. आणि गोलंदाजी करणारं युनिट समीरची ही गोलंदाजी, 6 चेंडू अप्रतिम हाताळले, धावा खर्च केल्या त्या फक्त 10 आणि गडी मात्र त्यांना बाद केले. एक गडी सांघिक मात्र स्वरूपात बाद झाल्या, 2 गडी बाद. बॅटिंग करणारी टीम लोहारे आपल्याला पाहायला मिळतीये, ती 2 बाद 10. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर राकेश आपल्याला पाहायला मिळाले आणि राकेशचा पहिलाच बॉल थोडा बाउन्स मात्र त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट होत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले. तर राकेश एकूण धावसंख्या झाली ती 12 आकडा, क्रिकेटला संघर्ष शिकवणारा आकडा आपल्याला पाहायला मिळाला आहे. युवराज सिंगच्या अगदीच टी शर्टच्या मागे आपण गेले कित्येक वर्ष पाहिले, अगदीच लेजेंड क्रिकेटमध्ये सुद्धा युवराज सिंगचा खेळ आपण पाहिला. हा बॉल पुढ्यातनं उचलला, उचलून फेकून दिला, डिस्टन्स कव्हर केले का, हो, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. आणि हा आलाय हॅन हँडसम बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला आहे केतनच्या बॅटमधनं पहिला षटकार. हा षटकार नाहीये, मॅच मध्ये शिरकाव केलाय बॅटिंग करणाऱ्या युनिटनं आणि टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती लोहारे आणि लोहारे टीम कडनं येतोय हा पहिला षटकार. बॅट्समन केतन ऑन फायर नाव. षटकार आलाय, गोलंदाज राकेशवर थोडासा दबाव प्रस्थापित करत असताना हा ही पुढ्यात टाकला, फुलटॉस बॉल, कन्व्हर्जन थोडंसं जमलं नाही. अंकेश आहे तिकडे,
चेंडूला जोपर्यंत उचलून फेकून देतील तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या 2. अगदी चपलाईनं या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. साहिल बाद झाले, त्याच्यानंतर तानाजी बाद झाले, संकेत आणि केतन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज मैदानामध्ये तग धरून उभे आहेत. केतनच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, 2 डबल्स आलेत. रणसंख्या झाली ती 20. इथे फटका फसला, विकेट किपर आहेत समीर, वन ऑफ द सेफ मो हँड, आणि इथे झेल टिपलाय. बॅट्समन अगदीच मी म्हणेन रिदम त्याला सापडत होती आणि मोक्याच्या क्षणाला मात्र मोठा फटका सजवण्याच्या मोहामध्ये ते बाद झालेत. मॅच थोडी फसली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फणसकोंड टीमचं गोलंदाजींचं पृथक्करण आपण जरूर पाहूया. पहिल्या षटकामध्ये समीरनं षटक हाताळलं, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या त्या षटकामध्ये आपण पाहिली ती फक्त 10. आणि दुसरं षटक हाताळत असताना राकेशनं पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर 2 धावा, आणि मागच्या एका चेंडूवर जो विकेट मिळवली आहे ती फलंदाज केतन, म्हणजे सलामीचे पहिले 2 फलंदाज बाद झाले. केतन आणि साहिल या दोन्ही फलंदाजांना परतावून लावल्यानंतर आता मिडल ऑर्डर जबाबदारीचं थोडंसं ओझं, आणि ते ओझं घेऊन मैदानामध्ये उतरलाय. तो भगव्या रंगाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे, ते अर्थातच आशिष थोडी घाई करा, लगेच जा पॉपिंग क्रीज मध्ये. आज आपल्याला एक्स्ट्रा 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. अराउंड द विकेट, हा बॉल जागेवरनं पिक केला, मिडल ऑफ द बॅट. वाव, कमालीचा फटका, कमालीची ताकद, आणि काय टायमिंग साधलंय. स्वेट साऊंड जनरेट झाला आणि फुल खेळलेल्या या बॉलवर पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅट्समन आशिष पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, मिड विकेट क्लिअर करतोय. 6 धावा मिळतील, रणसंख्या झाली ती तब्बल 26. अजून एक संधी होती, जमलं नाहीये. येईल डॉट बॉल, शेवटचं षटक, आणि 6 चेंडूमध्ये आता धावा हव्यात त्या 21. DKM खरंजे पायटेवाडी हा संघ इन ॲक्शन मध्ये आज आपल्याला शेवटच्या पोलमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या संघाचे कर्णधार अष्टपैलू खेळाडू आणि SPL मध्ये ज्यांना आपण आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू म्हणून आपण ज्यांना पाहिलं, अमित दादा घाडगे यांचं शुभ आगमन. अर्थातच त्यांची टीम या मैदानावर मात्र आजच्या पोलमधून शेवटची मॅच कव्हर करणार आहे, फ्रेश मॅच. चला, आज काल संदीप बऱ्याचशा मॅचेस आम्ही हाय व्होल्टेज पाहिल्या. शेवटच्या मॅचची रंगसंगती सांगता येईल. जिंकण्यासाठी 40+ धावसंख्या असताना शेवटच्या षटकामध्ये 18 धावा हव्या होत्या, आणि आकाश मोरे त्यांच्या विरोधात राहुल, अशी हे 2 दिग्गज संघ खेळ करत असताना 1 चेंडूमध्ये 7 धावा असं शेवटचं इक्वेशन आलं, आणि तिथे शेवटच्या चेंडूवर षटकार लावला तो राहुलनं, आणि 1 धावेच्या अंतरानं खरं तर परास्त जरूर झाला. परंतु 50 धावांची जी अर्धशतकी खेळली काल राहुलच्या बॅटमधनं आम्ही पाहिली. काल 4 मॅचेस झाल्या त्या खरं तर चॅम्पियन फायनलमध्ये प्रवेश केलेल्या संघाच्या, अर्थातच कुडपण या टीमच्या, आणि त्या कुडपण टीमचा कर्णधार अर्थातच आकाश मोरे. 4 पैकी 3 मॅचेसमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा मिळालं. तो या स्पर्धेचा खरं तर हायेस्ट रन गेटर आहे ऑन द टॉप ऑफ द टेबल. हर्ष आलेत, आणि हा पहिला वाईट बॉल. अगदी कमी वयात या खेळाडूंना आकार देण्यासाठी खरं तर आपल्या पोलादपूर तालुक्याची ओळख आहे. अनेक नामवंत खेळाडू आज जे खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून आपण ज्यांना पाहतो, किंवा आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये जे आयकॉन खेळाडू म्हणून खेळ करतात, किंवा आपल्या ग्रामीण संघामध्ये सुद्धा चांगला खेळ करतात, त्या संघांची निवड सर्वप्रथम आपल्या गावच्या संघापासून होत असते. आणि तिथून मात्र अशा हिऱ्यांना मात्र पैलू देण्याचे काम ही पोलादपूर तालुका आणि आपली असोसिएशन करत असते. आणि पहा, अगदी वय वर्ष 12 ते 13 आणि अंडर 16 चा हा खेळाडू, नाव आहे हर्ष. हर्षनं या फलंदाजाला थांबवलंय. हे थांबवलं नाहीये तर मी म्हणेन या मॅच मध्ये शिरकाव करणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग करणारं युनिट आपल्याला पाहायला मिळते टीम फणसकोंड, आणि फणसकोंड टीमचे कॅप्टननं दाखवलेला हा विश्वास, आणि कमी वयामध्ये ही अप्रतिम कामगिरी करत असताना हर्ष आपल्याला पाहायला मिळालं. सुपर बॉलिंग. या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मी म्हणेन अचूक टप्पा, अचूक लेंथ होते, आणि पहिला विकेट
संपादित करतोय तो हर्षला मिळालेली ही विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. पाच चेंडू आणि आता 19 धावांचं इक्वेशन आहे. थोडंसं कठीण आहे परंतु सामना कठीणच करावा लागेल. ओ अजून एक मागच्या चेंडूचं ऍक्शन रिप्ले, क्या बात आहे. हर्ष चमकलाय. हर्षच्या चेहऱ्यावर हर्ष आहे, हर्षच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पहा हा हर्ष आणि पहा ते सिनियर खेळाडू आणि त्याच्या खरं तर खांद्यावर हात ठेवून समीर आपल्याला पाहायला मिळाला विकेट कीपर आणि तो आत्मविश्वास देत असताना हाच क्रिकेटचा वारसा जपलाय तो पोलादपूर तालुक्यानं. हाच क्रिकेटचा वारसा जपत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो फणसकोंड आणि फणसकोंड संघाचा हा अगदी कमी वयातील धाटणीतला हा खेळाडू ज्याच्याकडे आहे धाडस, ज्याच्याकडे आहे साहस, ज्याच्याकडे आहे जिद्द, ज्याच्याकडे आहे चिकाटी आणि भरपूर साला पोटेन्शियल, कॅलेबर, गुणवत्ता आणि या सर्व गुणांना घेऊन आज तो काय करतोय परफॉर्मन्स. 2 चेंडू 2 विकेट ज्यानं संपादित केलेत. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामधली वय वर्ष 12 आणि त्या आसपासच्या खरं तर कमी वयोगटातील खेळाडूची ती पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. ही विकेट हॅट्रिक संपादित करेल का? नाव आहे हर्ष, टीमचं नाव आहे फणसकोंड ऑन अ हॅट्रिक. And a hat-trick ball. Will he be able to take the wicket hat-trick at the age of 12? Oh, it's a wide ball. रोहन शिंदे यांच्याकडनं ऑलरेडी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ओव्हर द विकेट, हा टॅप केला बॉल. हो सांघिक विकेट. पहा ही एक्साइटमेंट, पहा ही एक्साइटमेंट हर्षच्या चेहऱ्यावर. पहा त्यानं हे धाडस कसं केलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये न डगमगता, न घाबरता, न थांबता त्यानं नॉन स्ट्रायकर यांचा तो स्टंप्स उद्ध्वस्त केला आणि अजून एक विकेट संपादित केले. काय बॉलिंग. पहा हा संघ संपूर्ण एकवटलाय. शाबासकी दिलीये, कौतुकाची थाप दिलीये. हे अप्रिसिएशन, हे मोटिवेशन आणि हेच आहे क्रिकेट. क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकवतं. क्रिकेट आपल्याला शिकवतं संघ भावना, क्रिकेट आपल्याला शिकवतं टीम स्पिरिट, क्रिकेट आपल्याला शिकवतं नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. अजूनही येणारे चेंडू असतील 3 आणि धावा हव्यात त्या 18. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 6-21 होत्या, 3-18 आल्यात. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष. टॅप केला बॉल, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर, सी कॉर्नर मध्ये चूक झाली आहे. चुकीचा भुर्दंड. धावा मिळतील 4. आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 चेंडू 14 धावा. हर्षची ही गोलंदाजी, या गोलंदाजीमध्ये त्यानं सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट संपादित केल्या आणि आता मात्र उर्वरित मॅचला फिनिश करण्यासाठी तो सज्ज आहे. 2 मध्ये 14 धावांची गरज आहे. गणपती टेम्पल एंड कडनं तो मारा करतोय. 2 ला 14. हा बीमर बॉल, इट्स अ नो बॉल. आता 2 ला 13 धावांची गरज. हर्षचं वय फार कमी आहे. हर्षला आपण जरूर सांगूया. हा बॉल हाताला नाही, कमरेच्या वरती. पंचांनी तुम्हाला दंडित केलं, सांगितलं की हा आहे बीमर नियमाप्रमाणे आणि असाच चेंडू जर का तुम्ही पुन्हा एकदा फेकला तर तुम्हाला तिथे षटक थांबवावं लागेल. तुमच्या मोबदल्यामध्ये तिथे बदल्यामध्ये मी म्हणेन दुसरा गोलंदाज तिथे खरं तर तुमचं ते उर्वरित षटक फेकण्यासाठी त्यांना तुम्हाला इन्व्हाइट करावं लागेल. चांगला चेंडू आहे, चांगली लाईन आहे, परंतु 4च धावा मिळतील. 13 हव्या होत्या, आता धावा हव्यात त्या फक्त 9. फक्त नव्हे तर मी म्हणेन 1 चेंडू शिल्लक असेल. मॅचपासून दूर चाललाय. संघर्ष चांगला झाला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं, परंतु मॅचमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि विजयामध्ये खरं तर मी म्हणेन एक सिंहाचा वाटा या गोलंदाजाचा राहिलाय. हर्ष आहे नाव. शेवटचा बॉल, अजून एक षटकार येईल, परंतु मॅचपासनं
मी म्हणेन बरंच अंतर होतं. 1-9 हवे होत्या. षटकार आलाय. 3 धावांच्या अंतरानं फरकानं हा सामना खिशात घातलाय. तो अर्थातच विजय झालाय. तो फणस कोण संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम.